अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि मी सुद्धा कनेक्ट तुमच्याशी आहे. म्हणूनच तुमच्या मनातले किंवा तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम मला लगेच समजतात आणि आपल्यामध्ये ते डेकमध्ये ते लवकरात लवकर फील होतात. श्री स्वामी समर्थ. आत्ताची एनर्जी आहे धनु राशीसाठी. 9 डिसेंबर कसा राहील? 9 डिसेंबर आहे ते तुम्हाला कसा राहील? 9 डिसेंबर आहे तो तुम्हाला कसा राहणार आहे? चेंज आहे काहीतरी. ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघत होता, ज्या अपेक्षा आहे तुम्हाला, ते कुठेतरी कंप्लीट होताना दिसतं आहे. आज काहीतरी चेंज होतो आहे तुमच्यामध्ये, जेणेकरून आज दिवसभरामध्ये थोडंसं काहीतरी चेंज होईल, बदल होईल. फॅमिलीसाठी वेळ देताना दिसत आहे. फॅमिलीमध्ये काहीतरी गोष्ट घडत आहे, जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये एंजल्स तुम्हाला गायडन्स देताना आहेत. माझी रीडिंग आहे. एंजल नंबर दिसत असतील तर त्याच्यावरती माझी रीडिंग आहे, ते सुद्धा बघा. आज दिवसभरामध्ये एंजल काहीतरी तुम्हाला गायडन्स देताना दिसतील किंवा एंजल नंबर तुम्हाला दिसत असतील, हे सुद्धा मला सांगा. जर तसं असेल तर मला कमेंट देखील करा. आज कोणता नंबर तुम्हाला दिसला किंवा कोणत्या गोष्टी दिसल्या तर त्याचा रिप्लाय माझा नक्कीच असेल की एंजल नंबर कोणता दिसला, त्याच्यावरती काय आहे अर्थ त्याचा, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. नकारात्मक गोष्टीकडे जास्त वळू नका. एका गोष्टीवरती विचार करत बसू नका. जे मिळायचं आहे, जे व्हायचं आहे, ते वेळ आल्यावर होईल. आज दिवस तुमचा त्या गोष्टीसाठी खराब करून घेऊ नका. सोडून द्या, म्हणजे वेळेवरती सोडून द्या. जे होईल त्या वेळेत होईल. मला आता टेन्शन घ्यायचं नाही. मला माझं आयुष्य जगायचं आहे. बघा, टेन्शन घ्यायचंच नाही आहे मुळात. मगाशीच मी सांगितलेलं आहे. कवड्यांवरती पण तेच आहे. थोरा मोठ्यांचा आदर करायचा आहे. आज दिवसभराची एनर्जी तुमची तीच आहे की जेणेकरून त्यांच्यामध्ये किंवा तुमच्यामध्ये काहीतरी बदल होताना दिसत आहे. 4 लोक किंवा मोठी लोक आजची घरातली आपल्या घरातली लोक, थोरा मोठी लोक तर काही समजून सांगत असतील तर ऐकून घ्यायचं आहे. त्यांच्यासुद्धा मान राखायचा आहे. बॅलन्स व्यवस्थित ठेवायचा आहे. घर वेगळं, घरातली माणसं वेगळे ना आपण वेगळं, असं काही करायचं नाही आहे. दिवसभरामध्ये आपण सुद्धा त्यांच्यामध्ये सामील व्हायचं आहे. मुलाबाळांचे थर्ड पार्टी सिच्युएशनसुद्धा आहे तुमच्यामध्ये. थर्ड पार्टीमुळे तुमच्यामध्ये काहीतरी विषय क्रिएट किंवा एंट्री झालेली आहे थर्ड पार्टीची, त्यातून सुद्धा डिस्टर्ब आहे किंवा तुमचं चाहूल काहीतरी घरामध्ये लागलेली असावी किंवा जेणेकरून घराचे वातावरण बिघडेल, अशा काही गोष्टी तुमच्या झालेल्या दिसत आहेत. मला तसं काय असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला? मन, विचार आणि आपली शरीराची ऊर्जा जी आहे ती स्वच्छ क्लीन करणं गरजेचं आहे. निगेटिव्ह शक्ती आपल्या मनामध्ये येऊ नये हे जास्त विचार करायचा आहे. कुठेतरी फिरायला जायचं आहे, काहीतरी पॉझिटिव्ह म्हणजे फिरायला जायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. घरच्यांना सुद्धा घेऊन गेलात तरी चालेल. काहीतरी नवीन काहीतरी शिकायचं आहे. नवीन सहवासामध्ये जायचं आहे. सहवास, धाडस काहीतरी करायचे आहे, जेणेकरून आज दिवसभरामध्ये आपली फॅमिली डिस्टर्ब होणार नाही किंवा त्यांना निगेटिव्ह शक्तीचा आपल्यामुळे त्रास होणार नाही आहे. तर श्री स्वामी समर्थाची एनर्जी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर 2 दिवस झाला माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला नाही किंवा पोस्ट झाला नाही आहे. त्याचं रिझन असं आहे की पर्सनल रीडिंगमध्ये तंत्रक्रिया वगैरे होत असते, त्यांची एनर्जी किंवा त्यांचा विधी वगैरे करावा लागतो आणि त्याचा प्रहर जो आहे ते रात्री 1 ते पहाटे 3 या वेळेमध्ये होत असतो. त्यामुळे त्याचा निगेटिव्ह शक्तीचा त्रास खूप होत असतो. त्यामुळे मला इतकी निगेटिव्ह शक्ती होते किंवा निगेटिव्ह ऊर्जा माझ्यामध्ये येत असते. त्यामुळे मी बसू शकत नाही किंवा तुमच्यापुढे मी एनर्जी किंवा मोबाईलसमोर व्हिडिओ किंवा बोलू शकत नाही. अशा काही निगेटिव्ह शक्तीचा त्रास होत असतो, म्हणून मी 2 दिवस झालं तुमच्यापुढे व्हिडिओ घेऊन येऊ शकले नाही आहे. तर तसं काही वाटलं किंवा व्हिडिओ वगैरे माझा पोस्ट झाला नाही तर समजून जायचं ताई कुठेतरी बिझी असतील. तर श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.